मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत एक मोठी अपडेट पुढे आली आहे आणि ही अपडेट आहे यंदाच्या सीझनच्या विनरशी निगडीत। यंदा सूरज ट्रॉफी जिंकणार अशी चर्चा सर्वत्र असतानाच काहींनी मात्र ह्यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळत आहे। म्हणजेच त्यांना विनर म्हणून सूरज नको आहे। काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। मात्र तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोच्या चालू आठवड्याच्या ओपनिंग वोटिंग्सचे रिझल्ट्स बघितले तर सध्या अर्ध्याहूनही अधिक मते म्हणजे जवळपास 54% मते एकट्या सूरज चव्हाणला आहेत। दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डीपी दादांना केवळ 16% मते आहेत। ह्यावरून सूरज आणि इतर स्पर्धकांना मिळालेल्या वोट्समध्ये किती प्रचंड प्रमाणात तफावत आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे। वोटिंग ट्रेंड बघता सूरज चव्हाणचंच निर्विवाद वर्चस्व दिसत आहे, तेव्हा यंदा बिग बॉसची ट्रॉफी सूरजच जिंकणार असं स्पष्ट चित्र दिसतंय। मात्र अनेकांनी ह्यावर आक्षेप नोंदवला आहे। सूरजला मिळणारे वोट्स हे केवळ सिंपथी म्हणजे सहानुभूतीपायी मिळत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे। सूरज चव्हाण गरीब आहे, साधा आहे म्हणून लोक त्याला सपोर्ट करत आहेत। मात्र ज्याला खेळाची समज नाही त्या स्पर्धकाला केवळ तो गरीब असल्या कारणाने एखाद्या स्पर्धेची ट्रॉफीज देऊन देणे योग्य नाही असे सूरजच्या टीकाकारांचे मत आहे। शिवाय सहानुभूतीमुळे एखाद्याला जिंकवणे ह्यामुळे अन्य स्पर्धकांवर अन्याय होत असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले आहे। तो गरीब आहे तर चॅनलने त्याची आर्थिक मदत करावी, मात्र सरळ त्याला विजेता घोषित करणे हा मोठा अन्याय आहे आणि हे चुकीचे आहे असे टीकाकारांनी म्हटले आहे। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे? सूरज ट्रॉफी डिझर्व करतो का? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।